नमस्कार. आज आपण भारताच्या संसदेबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आपल्या देशाचे कायदे नेमके कसे बनतात हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की आपल्या देशाचे जे काही नियम आहेत, कायदे आहेत, ते नक्की बनवतं तरी कोण? प्रश्न एकदम साधा वाटतो नाही का? पण याचं उत्तर आपल्या लोकशाहीच्या अगदी मुळाशी आहे. चला शोधूया. आज आपण काय काय बघणार आहोत त्याचीही एक छोटीशी रूपरेषा. आधी आपण समजून घेऊ की संसद म्हणजे काय. मग तिची दोन सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा, त्यांच्याबद्दल बोलू. त्यांचं काम कसं चालतं आणि या सगळ्या व्यवस्थेचं आपल्यासाठी महत्त्व काय आहे हेही पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया. देशाचा कारभाराचा जो पाया आहे, ती संसद. नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर संसद म्हणजे एक असं ठिकाण जिथे संपूर्ण देशासाठी कायदे तयार केले जातात. आणि हो, ही आपल्या लोकशाहीतली सर्वोच्च संस्था आहे. आपण ही जी सगळी माहिती बघत आहोत ती भारतीय संसदेबद्दल माहिती देणाऱ्या एका पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. त्याच्याच मदतीने आपण हा विषय सोपा करून समजून घेतोय. भारतीय संसदेची रचना द्विगृही आहे. म्हणजे काय? तर इथे एक नाही तर दोन सभागृह आहेत. आणि या दोन्ही सभागृहांची कामं वेगवेगळी आहेत. प्रत्येकाची एक खास भूमिका आहे. ते एकत्र मिळून देशासाठी कायदे बनवतात. तर आता आपण बोलूया पहिल्या सभागृहाबद्दल, लोकसभा. याला लोकांचे सभागृह असं का म्हणतात हे आता आपल्याला लगेच कळेल. तर लोकसभा नावाप्रमाणेच हे खरं तर लोकांचंच सभागृह आहे. कारण आपण म्हणजे सामान्य नागरिक थेट मतदान करून आपल्या प्रतिनिधींना इथे पाठवतो आणि तेच आपल्या भागाचा, आपल्या सगळ्यांचा आवाज बनतात. हो, आणि लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर उमेदवाराचं वय कमीत कमी 25 वर्ष पूर्ण असावं लागतं. हा एक महत्त्वाचा निकष आहे. चला, आता संसदेच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या सभागृहाकडे वळूया, राज्यसभा. या सभागृहाची रचना आणि त्याचा उद्देश लोकसभेपेक्षा खूपच वेगळा आहे. राज्यसभेची जी एकूण सदस्य संख्या आहे ती आहे 250. ही संख्या निश्चित केलेली आहे आणि जसं आपण बघू शकतो ती लोकसभेच्या सदस्य संख्येपेक्षा कमी आहे. आता इथे एक गंमत आहे. बघा, हे जे 250 सदस्य आहेत ना, त्यातली 238 सदस्य राज्यांच्या विधानसभांमधनं निवडले जातात. म्हणजे त्यांची निवड अप्रत्यक्षपणे होते, आपण थेट करत नाही. आणि मग उरलेले जे 12 सदस्य आहेत त्यांची निवड थेट राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतींनी निवडलेले हे जे 12 सदस्य असतात ते काही सामान्य व्यक्ती नसतात. ते कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा यांसारख्या क्षेत्रामधले तज्ज्ञ असतात. यामुळे काय होतं की या क्षेत्रांमधल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा देशाला मिळतो. लोकसभेसारखं राज्यसभा दर 5 वर्षांनी विसर्जित होत नाही. हे एक स्थायी सभागृह आहे, म्हणजे ते कायमस्वरूपी अस्तित्वात असतं. गंमत म्हणजे दर 2 वर्षांनी यातील 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडले जातात. एक प्रकारची निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ही. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी वयाची अट लोकसभेपेक्षा जास्त आहे. इथे उमेदवाराला किमान 30 वर्षांचं असणं आवश्यक आहे. यातून या सभागृहाच्या भूमिकेचं गांभीर्य दिसून येतं. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण दोन्ही सभागृहांची रचना पाहिली. आता आपण बघूया की त्यांचं मुख्य काम म्हणजे कायदे बनवण्याचं कार्य ते नक्की कसं चालतं. या स्लाइडवर ना आपल्याला दोन्ही सभागृहांमधला फरक एका नजरेत दिसतो. निवडणूक पद्धत, वयोमर्यादा आणि कार्यकाळ. या तिन्ही बाबतीत दोन्ही सभागृहांमध्ये किती मोठा फरक आहे हे लगेच लक्षात येतं. हे वाक्य संसदेच्या कामाचं अगदी सार सांगतं. प्रत्येक कायदा हा लोकांच्या भल्यासाठी आणि आपल्या संविधानाने जी काही उद्दिष्टे घालून दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी बनवला जातो. हाच या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. संसदेच्या कायदे विषयक कामाचे हे 3 मुख्य पैलू आहेत. गरजेनुसार नवीन कायदे बनवणं, काळानुसार जुन्या कायद्यांमध्ये बदल करणं आणि जे कायदे आता कालबाह्य झालेत, उपयुक्त नाहीत, ते रद्द करणं. ही सगळी महत्त्वाची कामं संसद करते. आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. ही 2 सभागृहांची रचना जी थोडी क्लिष्ट वाटू शकते ती इतकी महत्त्वाची का आहे हे आता समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकसभा लोकांच्या तात्कालिक भावना आणि गरजांचं प्रतिनिधित्व करते, तर राज्यसभा राज्यांच्या हिताचा
आणि धोरणांच्या दूरगामी परिणामांचा विचार करते. यामुळे काय होतं की कोणताही कायदा घाईगडबडीत बनवला जात नाही आणि त्यात एक प्रकारचं संतुलन साधलं जातं. तर ही जी व्यवस्था आहे ती कागदावर तरी खूप आदर्श वाटते नाही का? पण खरा प्रश्न हा आहे की ती खरोखरच सर्व स्तरातील लोकांचा आवाज प्रभावीपणे पोहोचवते का? यावर नक्कीच विचार करायला हवा.